नमस्कार, सानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मिरचीची वांग्याची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहेत। आता आपण त्यासाठी लागणारा मसाला बघूया। कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा भाजून घेतला आहे आणि थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत। आपल्याला मिरची आणि खोबरं थोडंसं तेल टाकून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आता ते परतून घेऊया। इथे मी शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत। मिरचीला असे कट देऊन घेतलेले आहेत। आता आपण आधी खोबरं तळून घेऊया, त्यानंतर मिरची पण छान तेलात परतून घेणार आहे मी। हे बघा, दोन्ही पण मस्त परतून घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया। आता मी यामध्ये शेंगदाणे, फुटाणे टाकलेले आहेत। असंच एक एक करून सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते खायला। जशी हिरव्या मिरचीची आमटी असते त्या पद्धतीनेच ही वांग्याची भाजी आपण बनवतोय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेले मी, पाणी पण टाकून घेते। आता आपण हे बारीक करून घेऊ। हे बघा, मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे। वांगे असे 4 भागामध्ये मी चिरून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। आता हा उरलेला मसाला आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। तेल इकडे गरम करायला ठेवले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर त्यामध्ये मसाला परतून घ्यायचा। मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मसाला छान परतला जातो। आता मी यात हळद टाकली, त्यानंतर मी धनेपूड टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं आपण परतून घेऊ। थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान शिजेल। हे बघा, मसाला शिजलेला आहे। आता यामध्ये वांगे परतून घ्यायचे। वांग्याचा कलर बदलला आहे म्हणजे वांगी छान परतलेली आहेत। आता आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे। जेवढी आपल्याला भाजी हवी आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं। भाजीला आता मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा।